गंगापूर तालुक्यातील नेवरगाव जिल्हा परिषद गटात मोठा राजकीय उलटफेर पाहायला मिळाला आहे। गुरु मानल्या जाणाऱ्या उमेदवाराला पाडत शिरसाट कुटुंबाने दणदणीत विजय मिळवलाय। नेवरगाव जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटकडून लढणाऱ्या वैजयंती वाल्मिक शिरसाट यांनी भाजपच्या उमेदवार डॉक्टर सुरेखा नितीन वालतुरे यांचा पराभव करत विजय मिळवला आहे। वैजयंती शिरसाट यांना 7039 मतं मिळाली तर भाजप उमेदवार डॉक्टर सुरेखा वालतुरे यांना 6036 मतं मिळाली। त्यामुळे शिरसाट यांना स्पष्ट मताधिक्याने विजयी ठरल्या। या निवडणुकीत विशेष बाब म्हणजे माजी जिल्हा परिषद सदस्य असलेल्या उमेदवारांच्या सुनबाईचा पराभव झालाय। पराभवानंतर मधुकर वालतुरे यांनी हा निकाल स्वीकारत पराभव मान्य केला असून राजकारणात विजय पराभव होतच असतो अशी प्रतिक्रिया दिली आहे। सामाजिक कार्यकर्ता आणि शेतकऱ्यांच्या सुखदुःखात नेहमी सहभागी असलेले वाल्मिक शिरसाट यांच्या पत्नी वैजयंती शिरसाट यांनी स्थानिक जनतेचा विश्वास संपादन करत हा विजय मिळवला असल्याची चर्चा आहे। या विजयाला गुरुला पाडून मिळवलेला विजय म्हणून राजकीय वर्तुळात पाहिलं जाते। एकूणच नेवरगाव गटातील हा निकाल गंगापूर तालुक्याच्या राजकारणात महत्त्वाचा मानला जात असून शिरसाट कुटुंबाचा प्रभाव पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गंगापूरच्या जिल्हा परिषदचे जे निवडून आलेले सदस्य आहे नवनिर्वाचित, ते आपण त्यांच्याकडून जाणून काय म्हणणं आहे तुम्हाला। महापाची तुम्हाला खूप शुभेच्छा। तुम्हाला काय विजय सर्वप्रथम मी जनतेची आवड मानते, तुम्ही आमचा विश्वास ठेवून आम्हाला निवडून दिलं, त्यामुळे त्यांची खूप आभार। आता जनतेने तुमच्यावर विश्वास टाकलेला आहे आणि तो विश्वास त्यांना कुठपर्यंत त्यांची सर्व कामं आम्ही सगळे काही पण आहेत जे कट्टर समर्थक आहे त्यांच्याकडून जाणून काय म्हणणं आहे आज जे मला खूप आनंद माझा हो अभिनंदन। खूप चांगलं वाटतंय ना सगळे जनते आहे त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ। सर आहे जे पराभव झालेले आहे त्यांचं काय म्हणणं आहे आज तुमचा या ठिकाणी विजय न होता पराभव झालेला आहे, काय कारण आहे याचं? यश आपल्या जीवनामध्ये चालत असेल तो हार्दिक तो बहादूर के जिसमें तो स्वीकार है जो बहादूर होता है। माझा शिष्य विजय झाला याची मला मनापासून आनंद आहे। आता निश्चितपणे विजय झाला त्याचं अभिनंदन हे केलं पाहिजे, खेळाडूबद्दल खेळलं पाहिजे। नक्कीच खेळाडूंनी खेळ खेळायला पाहिजे असं वालतुरे गुरुजीचं म्हणणं होतं। आज नवनिर्वाचित झालेलं आहे आमच्या